कंपॅरिझन हे मॉडर्न पॉयझन आहे. तिच्या नवऱ्यानं तिला कार गिफ्ट केली. हिची पोरगी किती पटपट बोलते. अरे तिचे फॉलोअर्स बघ किती वाढले. आपण सहज 5 मिनिटं म्हणून फोन स्क्रोल करतो आणि नकळत स्वतःच्या आयुष्यात विष घालवायला लागतो. हे इतकं हळूच काम करतं की कळतही नाहीये. आपल्याकडे जे चांगलं आहे ते दिसेनासं होतं आणि दुसऱ्याकडे जे भारी आहे तेच डोक्यात घुमत राहतं. आपण आपली युनिक स्टोरी सोडून दुसऱ्याच्या परफेक्ट दाखवलेल्या स्टोरीमध्ये जगायला बघतो. मी PhD करतेय, यूट्यूब चॅनल चालवतीये, मला रोज दिसतंय कोणीतरी माझ्यापेक्षा जास्त प्रोडक्टिव्ह आहे, कोणीतरी माझ्यापेक्षा जास्त सक्सेसफुल आहे. मी जर कम्पेअर करत बसले तर मी माझं काम कधीच करू शकणार नाहीये. खरं सांगू, तुम्हाला माहितीये का की घोड्यांच्या डोळ्यावर झापडं का लावतात? आजूबाजूला बघून ते डिस्ट्रॅक्ट होतील म्हणून नाही, तर सरळ आपल्या फिनिश लाईनवर फोकस करावं म्हणून. तसंच तुमची फिनिश लाईन सुद्धा वेगळी आहे. स्वतःच्या डोळ्यावरची कंपॅरिझनची पट्टी काढा आणि फोकसचं झापड लावा आणि पळत सुटा.